नवी मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार. प्रश्न असा, नवी मुंबई महापालिकेचा मी कधीही नगरसेवक नव्हतो, मी कधीही सभापती नव्हतो आणि मी कधीही महापौर नव्हतो. आणि दुसरी गोष्ट अशी की महापौर किंवा अन्य घटक त्याच्यापेक्षा प्रशासनाची जर कडी नजर असेल तर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. अशी ठळक एखादी बाब पुराव्यानिशी जर त्या ठिकाणी जर कोणी जर सांगितली गेली तर त्याची चौकशी लावण्याचं काम मीच करेन. परंतु असं म्हणजे त्याला मोघम अमुक ठिकाणी हा भ्रष्टाचार झालेला आहे, हा माणूस नालायक आहे, हा हलकट आहे, चोर आहे, बदमाश आहे. तर प्रश्न असा की ज्याला एखाद्या चिखलामध्ये ज्याला एखादे झुंज होते त्याला वेडी माणसं चिखलात झुंज घेतात. ज्या शहाण्या माणसांना चिखलात झुंज घ्यावं असं वाटत नाही आणि त्या चिखलापासून ते दूर राहतात. आता असं म्हटलं तर की गाढवाने लात मारली म्हणून गाढवाची आपण लात मारायची का? कुत्रा चावला म्हणून आपण कुत्र्याला चावायचं का? ह्या धारणेतून मी ह्या सर्व गोष्टी टाळल्या. परंतु कोणाची हिंमत असेल तर गणेश नाईक किंवा संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक यांच्यावर पुराव्यानिशी तुम्ही त्या ठिकाणी असे आरोप करा आणि ते सिद्ध करा. जनसामान्यांनी मान्य न्यायालयाला देईल ती सजा भोगण्यास आम्ही तयार आहोत आणि आत्मविश्वासानं सांगतो आमच्या नशिबात तसा दिवस येणार नाही. म्हणजे तो कालखंड संजू नाईक खासदार होते, मी आमदार होतो, नंतर मी मंत्री झालो, संदीप नाईक आमदार होते आणि नंतरच्या कालखंडात सागर नाईक महापौर झाले. म्हणजे पॉवर वॉज अंडर वन रूफ. आता प्रश्न असा की म्हणजे त्याशी मला प्रश्न विचारला, यार घराणे सगळे तुमच्या घरातले का? प्रश्न असा आहे की जर नालायक असतील तर एका घरचे कशाला पाहिजेत, पण लायक असतील तर का नको? दुसरी गोष्ट अशी की एका घरचे राहिले म्हणून काय या शहराचं बिघडवलं आहे? अन्य महापालिकांच्या तुलनेमध्ये ॲटलिस्ट कुठंतरी पूर्वी काही दुसऱ्यांना मोठे बनवून मला त्रास झाले, तुम्हाला सगळं पेपर लोकांना माहिती नाही, आपल्याला माहीत नाही. अन्य घटकांना मोठे बनवल्यानंतर आम्हाला काय त्रास झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो त्रास टाळावा, वादविवाद होऊ नये म्हणूनच आम्ही तो निर्णय घेतला. आणि दुसरी गोष्ट याच्यातून काय कमाई आहे? कोणी जर सिद्ध केलं की बाबा नाईक घराण्यातून ह्या महापालिकेच्या माध्यमातून ही अचिव्हमेंट केली पर्सनल, डेफिनेटली मी सांगतो आम्ही सगळे राजकारणातून मुक्त होऊन जाऊ. प्रश्न असा की एखादी शक्ती एकवटल्यानंतर त्या शक्तीतून जर वाईट गोष्ट घडणार असेल तर ती शक्तीचा नाश व्हायला पाहिजे. आणि आय डू ॲग्री विथ इट आणि मी त्या बाजूने राहीन. अशा एकवटलेल्या दुष्ट प्रवृत्तीचा किंवा दुष्ट शक्तीचा नाश व्हायला पाहिजे. प्रश्न असा की एका घराण्याची लोक आले, ठीक आहे. आता प्रश्न असा की आता संजू नाईक तर लोकांमधून निवडून आले होते, मी पण लोकांमधून निवडून आलो होतो, संदीप नाईक पण लोकांमधून होते. किंवा एक 10, 15, 20 लोकांना गनपॉईंट करून पैसे देऊन किंवा धर्माच्या, भाषेच्या किंवा एखाद्या भावनेच्या आरे आपण लोकांना नेऊ शकतो. परंतु ज्याला 70, 80 हजार, 90 हजार मतं ज्याला मिळतात त्याला इतक्या लोकांना कोणी अशा प्रकारच्या खोट्या कल्पनांमध्ये नेऊ शकत नाही.